नमस्कार. ओम साईराम. कोरोनाच्या महामारीनंतर प्रथमतः आज बाबांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. देशावर येणारी संकट, समाजावर येणारी संकट बाबांच्या कृपेमुळे येत आहेत तशी जात आहेत. देश पुढं जात आहे, समाज मजबूत होत आहे. आणि याचं एकच कारण जी बाबांची जी दोन तत्त्व आहेत, श्रद्धा आणि सबुरी, याचं पालन झाल्यानंतर बाबांची कृपा ही सर्वावर होत आहे याचा पूर्ण विश्वास आम्हाला आहे. गेले 45 वर्ष या संस्थानाची बाबांचा भक्त म्हणून बाबांनी जे काय आम्हाला दिलं आहे, जे काय आहे त्यांचीच कृपा आहे असं म्हणायला हरकत नाही. आज भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा जे काही बाबांचे भक्त आहेत ते भक्त सुखानं आपलं जीवन बाबांच्या तत्वानुसार, बाबांच्या आशीर्वादाने पुढे जात आहे. आणि इथं आल्यानंतर आम्ही आपल्या स्वतःच्या हक्काचं असं काही एक देवस्थान आहे असं आम्हाला सर्वांना वाटतं, सर्व भक्तांना वाटतं. ही श्रद्धा प्रत्येक भक्ताची आहे. याच श्रद्धेमुळे, याच भक्तीमुळे आज आपण सर्व पुढं जात आहोत. बाबांची भक्ती हीच राष्ट्रभक्ती, अशाच पद्धतीचं काम आज पुढं घेऊन सर्व मंडळी जात आहे. मी या देवस्थानाचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, माझे मित्र, माजी एक्झिक्युटिव्ह ऑफिसर भाऊसाहेब वाकचौरेजी यांनी या देवस्थानाची कित्येक वर्ष सेवा केलेली आहे. आणि त्यांच्या सहकार्यामुळे, म्हणजे हे जर आहेत, बाबा तर आहेत, परंतु यांच्या समाजाला दिलेली सेवा ही कोणी विसरू शकणार नाही. देशाचा उद्धार व्हावा तर प्रत्येक माणूस हा श्रद्धावान झाला पाहिजे, संस्कारित झाला पाहिजे. ही शिकवण ही ह्या स्नानापासून सर्वांना मिळते आहे. आणि अखंड सेवा जी आहे ती चालू आहे. ही सेवा चालू राहण्यासाठी या सर्वांचे, देवस्थान समिती असेल, या सर्वांची चालू आहे. मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आज उत्तमरित्या आज बाबांचं दर्शन घेण्याचा लाभ आम्हाला त्यांनी करून दिला, त्याबद्दल त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. बाबाच्या कृपेने हा देश परत एकदा त्या उंच शिखरावर जगाच्या गुरुपदी परत एकदा जावो अशी ताकद आणि बुद्धी सर्वांना द्यावी अशी मी विनंती करतो. धन्यवाद.